तर मला यावेळेस बिग बॉस वाल्यांना एक प्रश्न विचारायचा, यावेळेचा बिग बॉस तुम्ही सहन कसा करताय, बघताय कसा, प्रोड्यूस कसा करताय? तिच्या आईला काय लावलं यांनी? कोणी बोचाबाची करतंय, कोणी शिवगाळ करतंय, कोणी गायछाप मळतंय, कोणी तिच्या आईला तर चोऱ्या चाललंय. बाईच्या आईला नेमकी म्हणणं तरी काय? तुम्ही जर आम्हाला चान्सच देत नाहीये पुढे जाण्याचा, तुम्ही एक चान्स देऊन बघा. नाही आम्हाला सांभाळता आलं, तुम्ही आमची मदत नाही करू शकत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या कानावरच्या व्हिडिओमध्ये. मला माहिती खूप दिवस झाले आपली व्हिडिओ लेट झालेली, पण काय करता, नगरपालिकेचे इलेक्शन माझ्या डोक्यावर होतं, त्याची जिम्मेदारी माझ्या खांद्यावर होती आणि ती मी पूर्णपणे पार पाडलेली मला असं वाटतं. फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. मला सगळ्यात पहिले एक म्हणायचंय की कोणता मोर असा नाचतो. त्याला मोर नसतात म्हणत, याला कुबड्या खैस म्हणत असतात. आणि त्याला हा आहे तरी एवढा एवढा नाही, याला कुबड्या खैस तसा म्हणतात. अरे उंदरासारखा तर हा नाचू राहिला. आणि मला सगळ्यात पहिले मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, याला लहान पोरावानी वागणूक दिल्या जाते घरामध्ये, पण हा खरंच लहान पोरगा आहे का? नहीं. सगळ्यात पहिले तुम्ही याचा व्हिडिओ बघा. प्रभु, हाँ बोलो ना. कल होली है, मुझे तुम्हारी पिचकारी चाहिए होली खेलने के लिए. तुम भी मुझे अपने गुब्बारे दो होली खेलने के लिए. अहो याच्या हाईट पेक्षा याचे कारनामे खूप डेंजर आहे. अहो काय सांगावं यार तुम्हाला. त्याच्या आईला याची दुसरी गोष्ट म्हणजे बिग बॉस मध्ये का बरं आणलाय माहिती का? मागच्या वेळेस आणला होता छोटा पुढारी, आता यावेळेस याला काय आणलाय? छोटा गोट्या. अहो खरंच गोट्या. यार तो मेरे जैसा ही लग रहा है. आणि दुसऱ्या नंबरला आपली आहे दिव्याताई. दिव्याताई एकदम खतरनाक खेळते, आपली बहीण आहे, सपोर्ट करा. ज्या टायमाला बिग बॉस मध्ये कंटेस्टंट आणले होते, भाई काय दर्जा होती, काय खेळत होते, काय कॉमेडी होती, काय प्रेम होतं. आयला आता जर बिग बॉस उघडलं तर भैरीच्या आईला कुठं झगडे झाले, कोणी गायछाप मिळतंय, कोणी बोचाबाची करताय, कोणाच्या चाव्या चोरल्या जाते. अरे नेमकी तुम्ही इथं बिग बॉस खेळायला आले का स्वतःची इज्जत घालवायला आले? चावी कोणी चोरली? आणि कंटेस्टंटची जर बात असेल तर यावेळेसचा माझा सगळ्यात फेवरेट कंटेस्टंट जर कोणी जर असेल ना, तर ती म्हणजे आपली दिव्या शिंदे भाई. आणि दुसरी कंटेस्टंट म्हणजे ती म्हणजे आपली सोनाली राऊत. सोनाली राऊत बद्दल सांगायचं जर म्हटलं तर काय सांगायसारखं काही नाही हो. पहिले पण ही मॅडम हिंदी बिग बॉस करत होती आणि आता सुद्धा ही मॅडम फक्त मराठी बिग बॉसच करते. हिला फक्त आणलेलं इथं फक्त निकी तांबोळीला रिप्रेझेंट करण्यासाठी. हा, करण्याचं दुसरं काही कामच नाही. इकडे बसर बसर तिकडे बसर, ही फक्त निकी तांबोळी पार्ट 2 आहे. आणि सोनाली राऊतच्या टॅलेंट बद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर सोनाली राऊतचं टॅलेंट हे खूप उघडा उघड आहे, बघू शकता. मागच्या टायमाला छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून आणलेला होता तो छोटा पुढारी. आणि छोटा पुढारी ज्या टायमाला मागच्या टायमाला आणला त्या टायमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असेल, पण या टायमाला त्याच्या जागेवर आणला होता हा छोटा गोट्या. घरामध्ये सगळे शाणे आले तर तिच्या आईला कसं चालेल, त्याच्यासाठी एक लहान पोरग आणावंच लागतं. त्यामुळे यावेळेस लहान पोरगा म्हणून आणलेला आहे प्रभू, जो की फक्त काही करत नाही, तो फक्त गोट्या गोट्या खेळतो. गोटी कोणाला आवडते खायला? मला फक्त गोटी आवडते बाबा, अंडा नाही आवडत. आणि चला तुम्ही याची हाईट बघून, याचे चाळे बघून याला लहान पण समजत असाल. अहो पण हा लहान नाहीये. ऍक्च्युअल मध्ये याचे कारनामे जर तुम्ही जर बघशाल ना, याचे कारनामे डायरेक्ट महामोठे महामोठे. समजातून तूच भारी दिसू लागली असं. थँक्यू. जितकं तुझ्यात मन गुंतलंय माझं, तसं इतकं कोणातच नाही गुंतलंय. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आणि मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीचे जर म्हणायला जर गेलं तर यांच्या संघ टाकलेला तो म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडे आपला खूप फेवरेट आहे भाई. सागर कारंडेला पण सपोर्ट करा. सागर कारंडे हा एक खूप मोठा कॉमेडियन आहे आणि कॉमेडियनची आपण इज्जत करतो. पण सागर कारंडेचं मला एक गोष्ट म्हणायची, तुम्हाला बिग बॉस मध्ये खेळायला पाठवलं का काही छाप मारायला पाठवलंय? अनुश्री काय म्हणताय बाई? एक सुपारी द्यायची होती. द्या की. काय म्हणा, यंदाच्या यात्रेला आमच्याकडे यायचं. ही गोष्ट पण तेवढीच खरी असते का? माणसाला सकाळी सकाळी गायछाप लागती, आय नो. अहो पण बिग बॉस मध्ये तर सोडा, यंदाच्या यात्रेला आमच्याकडे यायचं. त्या तिसऱ्या नंबरची कंटेस्टंट म्हणजे ती
की जी मला आवडत नाही. चीटिंग करता है तू. या पोरींनी मागच्या टायमाला बिग बॉस सारखा कोणता तरी शो होता, त्यामध्ये एका गरीब पोराची एवढी इज्जत घालवली होती की भाई तो रडला होता अक्षरशः. अरे पोरीच्या नावावर धब्बा आहे धब्बा. तिने तिथं पण तेच केलं आणि आता इथं पण हेच करू राहिली. मला एक गोष्ट समजत नाही, स्वतःला दाखवण्यासाठी आपण एवढं कसं खाली पडू शकतो, आपलं सॉरी खालच्या पातळीला जाऊ शकतो. असं उठ उठ वगैरे केलं आणि त्याच्यानंतर नाही अनुश्री उठ उठ असं केलं आणि जोरात नाही असं खेचत होता तो मला बेडवरून. ताई माझ्या अंगाला माझ्या परमिशन शिवाय कोणीच हात लावू शकत नाही. आणि त्यांनी फक्त तुम्हाला उठवायला म्हणते मला भाऊ नाहीये, मला हे मी नाही कधी भाऊ दादा कशाला म्हणताय, मला भाऊ नाही. मग नंतरचा कंटेस्टंट ते म्हणजे भाई आपले सचिन कुमावत चांगले कलाकार आहे, चांगले सिंगर आहे भाई, बिग बॉस मध्ये गेलेले. आपल्या साईडचा माणूस बिग बॉस मध्ये गेला म्हणजे भाई खतरनाक चांगला वाटलं, मनाला पण चांगलं वाटलं बिग बॉस मध्ये गेला. पण अहो भाऊ खेळा ना तुम्ही, साईडला का बरोबर राहताय? नाही सचिन भाऊ चुकीचं आहे. सचिन हा बिग बॉस कसा शेभ हो. आय लव्ह यू बिग बॉस. एकदम मस्त आहे, मजामय. आणि त्यानंतर दुसरी कंटेस्टंट म्हणजे ती म्हणजे राधा पाटील. ही गौतमी पाटीलची सावत्र नसू शकत होती पण नाही. अहो कारण गौतमी पाटील सगळे झगडे करून तर वर आलेली आहे ना. राधा पाटील विरुद्ध गौतमी पाटील अशी काही स्पर्धा आहे का नक्की तुमच्यात? येस ऑब्व्हियसली आहे. चला यानं पॉडकास्ट मध्ये गौतमी पाटील बद्दल ज्या बातम्या वगैरे केल्या त्याबद्दल त्याला तिथपर्यंत ठीक होतं. अहो पण मॅडम आता तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर आलेले आहे, अहो तुम्ही इथे येऊन पण तुम्ही तेच हाकताय. अहो काय पटलं पाहिजे तुम्हाला? तरी पण मग ती गौतमी पाटील असू किंवा कोणाही असो आम्ही नाही घाबरत. पण आवनी वरतून बोलत होती की हो मी तुझ्याकडे 2 वेळा बघितलं आणि जर माझं काम खूप घाणेरडं वगैरे असतं लोकांना नसतं आवडलं तर आज मी कम लोकांना आवडलं नसतं तुम्ही इथपर्यंत. अरे तुझं काम नाही, एकदा तू तुझं काम बघ. समजलं? बोल आता बोल. त्या टायमाचे पाटील होते ते बाया नाचवायचे आणि आत्ताच्या पाटील या आता पाटलांच्याच बाया नाचू राहिले. काय करावं आणि काय नाही भाई. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुमची बिग बॉसची आवडतीची कंटेस्टंट कोण आहे ना तर भाई तिचं नाव कमेंट करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढची व्हिडिओ एकदम खतरनाक जोरदार येणार आहे. खूप दिवस झाले आपली व्हिडिओ नव्हती, माहिती आहे मला कामधंदे असतात. नगरपालिकेचं इलेक्शन माझ्या डोक्यावर होतं भाई, तर थोडं समजून घ्या.